मॅच आजच्या रद्द होती। हे आपलीच लगान टीम आहे सगळी इकडे बघताय तुम्ही। गणपती बाप्पा मोरया। एक बॉल 4 रनांची आवश्यकता। खूप पाऊस आलेला, हवा पण एवढी आहे आणि गरजतोय चककतोय। विराटची संघ गायमुख आणि पाबरे कोलेवाडा यांच्याजवळ सामना आहे। नमस्कार मंडळी, जय जिजाऊ जय शिवराय। मी महेंद्र काब आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी भटका यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, गावी आलो आहे तर पाबरे या ठिकाणी, पाबरे म्हसल्यामध्ये गाव आहे, तर पाबरे या ठिकाणी क्रिकेटचे सामने आहेत। तर आम्ही आता तिकडेच जातो आहे। काही मुलं गेलेले आहेत पुढे, आता मला लेट झालं त्याच्यामुळे आम्ही आता चौघे निघतो आहे। श्रीराज आहे, सागर आहे आणि ज्योत आहे। तर आम्ही एका बाईकवर चौघेजण जातो आहे। ऊन खूप आहे तरी पण पोरांना क्रिकेटची हाऊस असते, तर निघाले, म्हटलं चला मी पण येतो। तर टोपीची व्यवस्था केलेच, तर ऊन खूप आहे तर चला आपण निघूया। गायमुखवरून पाबऱ्याला जातो आहे। आता रस्त्यामध्ये कोणती कोणती गावं मिळणार आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। हा काशोकल गाव आहे। चोरवली गाव मागे गेला, आपल्याला दाखवता आला नाही। जरा रस्ता खूपच, जरा नाही तर खूपच रस्ता खराब झाला। तर या सुद्धा रस्त्याचे रुंदीकरण थोड्याच वर्षात होईल। इकडून निगडी करून घे निगडी। हा इथून उक्षी मार्गे चला कुठून पण चला। मसल्याला जायला किंवा पाबऱ्याला जायला हा इकडून एक उक्षी मार्गे एक रस्ता आहे। उक्षी दगडगुम तो खाली निगडीला उतरतो। निगडीचा रस्ता खराब आहे त्याच्यामुळे तिकडून नाही गेलो, कारण डाग आहे खूप आणि वलनावलाचा रस्ता येतो। तर आम्ही गणेशनगर वरून मजगावला खाली उतरणार आणि मजगाववरून मग त्याला मसला रोडने आम्ही पाबऱ्याला जाणार। मित्रांनो, गणेशनगर गाव आहे हा, गणेशनगर गाव। गणेशनगर गाव आता इथून पूर्ण 2 किलोमीटर खाडी आहे। खाली खाडी दिसेल तुम्हाला, आपला मोबाईलचा कॅमेरा आहे, समोर खाडी आहे आणि दिघी पोर्ट आहे, जो नवीन बंदर होत आहे। तर आता इथून पूर्ण 2 किलोमीटर उतरण्याचा रस्ता आहे। वाव, समोर खाडी दिसत असेल आपल्याला। आपण रस्ता खराब झालेला आहे। आपलं मजगाव गाव आणि मोहल्ला असं इथे आहे। चला इथून टर्न मारला आम्ही। बाहेरून रस्ता आहे, गावातून पण आहे, पण बाहेरून रस्ता रोड व्यवस्थित सगळेजण बाहेरून जातात। या साईडला उजव्या साईडला इकडे तला, मसला, खाडी आणि वाशी वगैरे गावं आहेत, रवला, पुढे मांदार। आणि इकडे आपण जातोय लेफ्टला मसला साईडला, आणि हा आहे तामणे गाव। हा बंदरकाटा हायस्कूल आहे, तळ्यामधला फेमस हायस्कूल। आता लागलोय त्याला मसला रोडला, व्यवस्थित रोड बनवला, रुंदीकरण झालेला आहे। खाडी आहे मित्रांनो आणि शेती आहेत, शेती भात झोपलाय पूर्ण। बहुतेक पाऊस पडला, मध्ये पाऊस पडला होता। कांदलवाडा गाव आलेला आहे हा, रस्त्यावरच आहे। खूप मोठं गाव आहे, आमच्या गावी जवळपास 350 आसपास घर आहे। कांदलवाडा गावामध्ये 500-600च्या आसपास घरं आहेत। कांदलवाडा गाव हा मसल्यामधील खूप मोठा गाव आहे। आणि त्याच्यानंतर पाबरे हा खूपच मोठा गाव आहे, कारण तिथे मोहल्ला आहे
जवळपास कोलीवाडा खूप मोठा आहे. जेव्हा 2018 साली जनगणना झाली होती तेव्हा तिथली लोकसंख्या 3,000 3,500च्या आसपास होती पाबरे गावाची. म्हणजे आता त्याच्यानंतर 2018 नंतर आता एवढी वर्ष झाली आहे तर लोकसंख्या ही खूप वाढलीच असेल. तर म्हणजे बोलायचं एवढंच की मसल्यामधील पाबरे गाव हा खूप मोठा गाव आहे. खूप मोठा गाव आहे पाबरे. हा इकडे हा कोलीवाडा आहे पूर्ण या साईडला आणि मागे मोहल्ला आहे. पुढे आहे ना ती नदीच्या इथे शाळा आहे पाबरेची आणि हा इकडे पूर्ण कोलीवाडा. ओके, तर टीमा अजून आलेल्या दिसत नाहीत. त्या आमच्याच गाड्या इथे दिसतात मुलांच्या. चलो आमचीच ही लगान टीम आहे. बाकी टीम नाही का आल्या. वाजले किती? 1:30 वाजले तरी पण कोण टीम आहेत. हे आपलीच लगान टीम आहे सगळी. इकडे बघताय तुम्ही छोटी छोटी मुलांना. कुठे मॅच असेल तर हुरूप असतो आपण जावा आणि खेळावा. तर हा इकडे मैदान आहे. मित्रांनो फी भरतात टेबल मांडलेला आहे. तर हे पाबरे कोलीवाड्यातली तरुण मंडळी आणि इकडे हा गाव रोड गावात केलेला आहे. स्मशान आहे इथे. रस्ता इकडे मैदान खूप छान आहे. म्हणजे चारी बाजूला मारू शकता. सगळी पूर्णच्या पूर्ण टीम इथे आलेली आहे. आपले पोलीस आले, मुंबई पोलीस, सुमित पाखड मुंबई पोलीस आहेत आमच्या गावचे. तर आता नारळ देत आहेत. कुठेही आपण क्रिकेट खेळायला गेलो ना तर नारळ देण्याची पद्धत आहे. प्रत्येक टीम देते. तर गणपती बाप्पा मोरया नारळ देऊन झालेला आहे. देवाला साकडे घालतात, दाराने घालतात की कुठेही गेलो तरी जिंकून येऊ द्या. तर हा आता नारळ दिलेला आहे. चला आम्ही प्रवेश फी भरलेली आहे. आता पुढचा संघ कोण येईल तो आमच्याबरोबर लागणार आहे. आता आमचा VRC संघ गायमुख आणि पाबरे कोलीवाडा यांच्याजवळ सामना आहे. VRC संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि आम्ही क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. तर आता आम्ही फिल्डिंगला जातो आणि पूर्ण मॅच आपण बघूया कसे आहे. चला नावाचा संघ मी आधीच म्हटलं आहे. गायमुख क्रिकेट संघ मागील वर्षातील नावाचा क्रिकेट संघ आहे. चांगले गोलंदाज या संघाकडे आहेत. बघूया तेवढे ताकदीचे गोलंदाज ओम महाराज महाराज त्यांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करत संगीत आपल्या संघासाठी पावलं. पुन्हा एकदा पहिला चेंडू टाकते. चेंडूला सन्मान बाजूने गोलंदाजी करत संगीत आपल्या संघासाठी पावलं आळंदसाठी होऊन खेळण्यासाठी सज्ज. पण त्यांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय म्हणजे संगीत आपल्या संघासाठी टाकलाय चेंडू बोलवलाय चेंडू जातो टिकले याकडे पंच डिक्लेअर केलं खेळण्यासाठी सज्ज. महाराज टाकलाय चेंडू टोलण्याचा नादात बँक चेंडूचा संपर्क नाही. पंचांकडे दाद मारतात. अनुभव पंच यांच्यावर काही मात नाही. आता आला वैभव सुद्धा होमगार्ड म्हणून कार्यरत आहे. तर बघूया आपल्या संघासाठी तो काय करतो. क्रिकेट संघाचा फलंदाज कर्णधार क्रिकेट संघ कर्णधार नॉट आउट. इथं 2 ओव्हर 12 रन झालेले आहेत. म्हणजे पाबरे संघाने खूप छान अशी गोलंदाजी केलेली आहे. आपल्याला 2 विकेट्स पडलेले आहेत. सुरुवातीचे जे सलामीवीर आहेत ते दोन्ही
तंबूमध्ये रवाना झालेले आहेत. आता नरेंद्र बॅट्समन आलेला आहे, लेफ्टी आहे. तर बघूया आता तो आपल्या संघासाठी काय करतोय. 6 बॉल 10 धावांची गरज आहे. मित्रांनो पुन्हा एकदा दिनकर कॅप्टन आऊट झालेला आहे, झेलबाद झालेला आहे. तंबूमध्ये परत आता येतोय सुमित. हे मुंबई पोलीस मध्ये आहेत कार्यरत. तर अजून रुजू झालेले नाहीत, त्याच्यामुळे गावी आहेत. तर आता खेळायला बॅट्समन म्हणून आलेले आहेत सुमित पाखड, मुंबई पोलीस. सुमितने ओव्हर गोलंदाजी सुद्धा छान केली आहे. 4 चेंडूने 10 धावांची गरज. वाशिवली क्रिकेट संघ एंट्री करून घ्यायचा. चांगला चेंडू मी आधीच म्हटलं. अतिशय सुरेख गोलंदाजी करतो मित्रांनो. दुसरी ओव्हर चालू झालेली आहे. मित्रांनो दुसरी ओव्हर चालू आहे. पहिल्या ओव्हरला 6 रन आलेले आहेत आणि दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल कॅच होती, पण कॅच सुटलेली आहे. आणि तर अवांतर 1 धाव आणि अशा 2 धावा भेटलेल्या आहेत. पुन्हा एकदा पंचांच्या वेगळ्या बाजूने गोलंदाजी करेल तो अल्केश आपल्या संघासाठी राजमध्ये राज खेळण्यासाठी पुन्हा एकदा झेल होऊ शकतो का, झेल आहे का बघूया आपण. तर झेल नाही, हे पुन्हा 10 धावा झालेल्या आहेत. मित्रांनो 10 धावा. दुसऱ्या ओव्हरचा दुसरा बॉल. ही कॅच होती, पण कॅच पकडता आली नाही. प्लेयर आहे तो धावलाच नाही, पण आमच्या संघासाठी चांगला आहे. ह्या 4 धावा आलेल्या या ओव्हरच्या. 2 बॉल 4 धावा म्हणजे 2 बॉल 4 धावा आलेल्या आहेत. एकूण 10 धावा झालेल्या आहेत. गोलंदाजी करेल तो अल्केश आपल्या संघासाठी. पाहूया पुन्हा एकदा काय करतोय अल्केश आपल्या संघासाठी. पुन्हा राज अल्केश पुन्हा टाकलाय चेंडू. टोलवला चेंडू पॅडवर आलेला चेंडू बाईच्या स्वरूपात मिळाला. 1 धाव. 1 धावेने समाधानी. 1 धावेने संघाची पुन्हा धावसंख्या वाढली 11 धावा. 3 बॉल हा 1 अवांतर. 11 धावा झालेले. चेंडूने 5 धावा खर्च केला. खराब गोलंदाजी मला अल्केशाची कमबॅक करण्याची ताकद आहे. कमबॅक करेल का आपल्या संघासाठी. पाहूया पुन्हा एकदा पंचांच्या त्या बाजूने गोलंदाजी करेल तो अल्केश. गोलंदाजी मार्कवर आहे तो म्हणजे अनिरुद्ध. टाकला चेंडू पळवण्याच्या नादात चेंडू गेला विकेट. झालाय. मित्रांनो पहिला गडी बाद झालेला आना बंटीच्या नावाने. तर आता दिनकर जातोय, दिनकर कॅप्टन. आणि बाकी ही आमची इकडे टीम आहे. हो हे कुठे बसलेत बघा, सागर डोंगरे एकदम कोपच्यात. ही खोप आहे आणि वरती शिंपल्या आहेत. शिंपल्या इथं खाडी आहे, तर कोलीवाडा आहे. तर या शिंपल्या वगैरे भेटणार. पहिला सामना हरल्यानंतर रिएंट्री भरली आणि रिएंट्रीचा दुसरा सामना आम्ही जिंकला आणि हा तिसरा सामना चालू झालेला आहे. पण तत्पूर्वी पाऊस येतोय. तिकडे तुम्ही बघू शकता, तिकडे पूर्ण डोंगर दिसत होते, पण पाऊस एवढा पडतोय की ते त्या साईडचे डोंगर दिसत नाही. इकडे हा श्रीवर्धन एरिया आहे, म्हणजे अरबी समुद्र या साईडला आहे. तर डोंगर दिसत आहेत ते जवळ आहेत, पण इकडचे डोंगर दिसत होते पण पावसामुळे अजिबात आता दिसत नाहीत. आणि इकडे आमची गाव आहेत. तर या साईडला कोणचे साईड, साई साईड, आणि इकडं आमच्या साईडला खूप पाऊस पडतोय. पूर्ण डोंगर दिसत होते ते आता त्या पावसामुळे दिसत नाही. आणि गरजतोय सुद्धा, आवाज येतोय. खूप जोराची हवा सुटलेली आहे. पाऊस जवळ आलेला आहे आणि पाऊस आलेला आहे. हे पळाले बघा, पाऊस आला. इथून इथपर्यंत आला पाऊस. आला पाऊस आता आलेला आहे. हा बघा हवा किती खूप सुटली हवा. पाऊस येतोय जवळ. सगळे पळाले. मॅच ठप्प झालेले आहे आता. आला पाऊस आला. तर
आपण इथे या साईड खाली आहोत. पाऊस जोरात म्हणजे खूप थेंब हे जाडे पडत आहेत. आता दिवाळीचा टाईम आहे, लोकांच्या शेती कापण्याचा टाईम आहे, शेती घरी आणण्याचा, धान्य घरी आणण्याचा वेळ आहे. पण हा पाऊस हवेली येतोय तर शेतीची सुद्धा नुकसानी आहे याच्यामध्ये. पाऊस आलाय तर बकऱ्या इथे आसऱ्याला आले, बकऱ्या फिरल्या. पाऊस खूप आहे, खूप पाऊस आलेला आहे. हवा पण एवढी आहे आणि गरजतोय, चककतोय. मॅच अच्छा रद्द होती. सगळे तिकडे आमची टीमच्या तिथे आडोशाला पहिली इनिंग झाली आणि पाऊस सुरू झाला. पावसानंतर पुन्हा एकदा सामना सुरू झालेला आहे. 1 बॉल 4 रनांची आवश्यकता. जिंकलेलो आहे. शेवटच्या बॉलला बाउंड्री मारलेली आहे. आता पाबरे गावात जिथे मॅच होते तिथे आहे मी. तर आजच्या मॅच झालेल्या आहेत, संध्याकाळ झाली. पुन्हा एकदा पावसाचं वातावरण आहे. तर आमच्या जवळपास 6 ते 5 मॅच झाल्या दिवसभरात. आम्ही 1 वाजता आलो होतो. तर पहिली फी भरली मॅचसाठी, प्रवेश फी. तर पहिला सामना आम्ही हरलो होतो. नंतर रिएंट्री भरली. रिएंट्रीनंतर सामना जिंकलो. नंतर मग पुन्हा पाऊस आला तर तो मॅच ड्रॉ झाली. नंतर पाऊस गेल्यानंतर मग टी बॉलवर जो लाल बॉल असतो त्याच्यावर सामना खेळवला गेला. तर तो मॅच आम्ही जिंकली पुन्हा. आणि शेवटची मॅच 5वी मॅच ही आम्ही आता हरलेलो आहोत. तर पाऊस आत्तासुद्धा येतो आहे, चालू होईल. तर आम्ही आता इथून निघतो आहे. मी ही व्हिडिओ इथेच थांबवतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या कोकणी भटक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला आपण भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, काळजी घ्या.